एका महिलेने शेअर्स विकून 26.77 कोटींचा प्रॉफिट कमवला आणि त्यावर एकही रुपये टॅक्स भरला नाही, पूर्णपणे कायदेशीर पद्धतीने. सरोज गोयंका यांनी इमामी लिमिटेडचे 36 लाख शेअर्स 33.76 कोटींना विकले. ही रक्कम त्यांनी कोलकात्यातील बंगलोच्या कन्स्ट्रक्शन मध्ये इन्व्हेस्ट करून सेक्शन 54F अंतर्गत टॅक्स एक्झम्पशन क्लेम केली. पण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 3.20 कोटींची टॅक्स डिमांड पाठवली. डिपार्टमेंटने यासाठी 3 कारणं दिली. पहिलं, त्यांच्याकडे आधीपासून अनेक प्रॉपर्टीज होत्या, पण एक प्रॉपर्टी जॉईंटली ओन्ड होती तर दुसरी इंडस्ट्रियल प्रॉपर्टी होती, त्यामुळे त्या स्वतंत्र रेसिडेन्शियल हाऊसेस ठरत नाही. दुसरं, बंगलोचं कन्स्ट्रक्शन शेअर्स विकण्यापूर्वी सुरू झालं होतं, पण कायद्यानुसार कन्स्ट्रक्शन विक्रीनंतरच सुरू व्हावं अशी अट नाही, ते 3 वर्षात पूर्ण होणं आवश्यक आहे. तिसरं, शेअर्स विकून मिळालेला तोच पैसा कन्स्ट्रक्शनसाठी वापरला नव्हता, पण सेक्शन 54F मध्ये त्या सेल प्रोसीडचा वापर करण्याची अट नाही. इन्व्हेस्टमेंट किती झाली हे महत्त्वाचं आहे आणि त्यांनी कॅपिटल गेन पेक्षाही जास्त रक्कम इन्व्हेस्ट केली होती. या तिन्ही कारणांमुळे ITAT कोलकाताने त्यांची टॅक्स एक्झेम्पशन मान्य केली. आता हा निर्णय तुमच्यासाठी का महत्त्वाचा आहे ते समजून घ्या. तुम्ही शेअर्स, म्युच्युअल फंड, गोल्ड किंवा रेसिडेन्शियल हाऊस व्यतिरिक्त दुसरा लॉंग टर्म कॅपिटल ॲसेट विकून एका रेसिडेन्शियल हाऊसमध्ये इन्व्हेस्ट केलं तर सेक्शन 54F अंतर्गत टॅक्स वाचवू शकतात. पूर्ण नेट सेल अमाऊंट इन्व्हेस्ट न केल्यास एक्झेम्पशन प्रोपोर्शनेटली कमी मिळते. सध्या इन्व्हेस्टमेंटवर 10 कोटींची मॅक्सिमम लिमिट आणि इतर कंडिशन्स लागू आहेत. म्हणून फायनान्शियल ॲसेट विकून घर घेणार असाल तर विक्रीपूर्वीच ट्रान्झॅक्शन प्लॅन करा. सेक्शन 54F ची प्लॅनिंग चेकलिस्ट हवी असेल तर टॅक्स असं कमेंट करा आणि व्यापारी मित्र रोहितला फॉलो करा.